हॅलो गाईज, आज बुधवार आहे आणि आम्ही चाललो अंबुजा स्कूलला. कारण ही माझी मोठी मुलगी साईश्री अंबुजाला आधी 11वीला शिकत होती. यानंतर 12वी ती यवतमाळला करत आहे. तर आम्ही तिची TC घ्यायला जात आहोत. तर चला माझ्यासोबत तुम्ही पण. आम्ही आलो आहे साईश्रीच्या स्कूलमध्ये आणि कोणत्या सरांना भेटणार आहोत? गोपाल सरला भेटणार आहोत. त्यांनी आज आम्हाला बोलवलं होतं. ॲक्च्युली मला वाटलं आज सुट्ट्या असणार, पण ॲक्च्युली क्लर्क लोकांना सुट्ट्या राहत नाही. त्याच्यामुळे नाही का आता कोणी दिसत पण नाही आहे स्कूलमध्ये. तुम्हाला स्कूल दाखवते. स्कूल खूप सुंदर आहे. ही कंपनीची शाळा आहे, सिमेंट कंपनी अंबुजा. ॲक्च्युली आधी माणिकगडमध्ये शिकत होती. त्यानंतर आम्ही हिला घराकडे निघत आहोत. उलटा हे मिळालेलं आहे. चल साईश्री, आपण निघूया. माझी गाडी आहे. आता मी गाडीकडे जात आहे. सिक्युरिटीवाल्या अंकलनी घराकडे. आणि आता वातावरण असं झालं आहे की पाऊस पण येण्याची शक्यता आहे. तर लवकर निघावं लागेल, नाही तर साईश्री तुझे बाबा मला रागवणार. एवढा वेळ झाला काय करत होते तुम्ही? पण आम्हाला माहिती आहे. आम्ही तिथे जाऊन ऑफिसमध्ये गेलो आणि सरांशी भेटलो. सर सुट्टीवर होते आज आणि सुट्टीवर असल्यामुळे आम्हाला वाटलं आज डॉक्युमेंट्स मिळणार की नाही, पण सरांनी काढून ठेवले. सरांना मी गेल्यावर फोन करणार आहे. थँक्यू सर, तुम्ही सगळे काम आधीच करून ठेवले, नाहीतर आम्हाला बहुत त्रास झाला असता. की नाही का, हे साईडला मंदिर आहे. ॲक्च्युली मंदिरात जायची इच्छा आहे, पण मंदिर मला वाटते बंद असणार आता. सायंकाळला खुलते मंदिर, कारण आरती वगैरे होते संध्याकाळला. तर ते पंडितजी येतात आणि संध्याकाळी आरती होती, त्यावेळेस थोडं छान वाटते. आता बंद असणार तर जायला पण छान नाही वाटणार, बाहेरूनच दर्शन घ्यावं लागेल. म्हणून नाही का माझा विचार आहे, आपण एक दिवस नाही का चांगला आरामशीर येऊ आपण मंदिरामध्ये. सियाला पण घेऊन येऊ. सिया घरी आहे ना, ती ओरडली ना, तू म्हणून मला नाही नेलं, तुम्हीच गेले. तर मग तिला घेऊन येऊ आपण मंदिरामध्ये. हो, पण साईश्री तू शाळेला भेट देशील बरं? हो. असं नाही का बा या साईडने की त्या साईडने? हो, या साईड. असं नाही का बा मी शाळेतून TC काढली, डॉक्युमेंट्स काढले आणि पुन्हा शाळेत येणार नाही. आता आम्ही गेटच्या बाहेर निघत आहे. आणि ॲक्च्युली येताना सिक्युरिटी अंकलनी विचारलं नाही, बरं झाला, कारण की साईश्रीने हेल्मेट नाही घेतलं. हेल्मेट जर त्यांनी बघितलं असतं तर आम्हाला तिथेच थांबवलं असतं. ठीक आहे, थांबवलं असतं. आम्ही काय म्हटलं असतं, तुमच्या पत्चं तरी हेल्मेट द्या. आम्ही घरी हेल्मेट विसरलो. पण का माहिती काका काय केले असते ते, की साईश्रीला थांबवले असते, मला म्हटले असते तुम्ही जा, तुम्ही घेऊन या. पण नाही, मला एकट्याला थोडं जायला जमत होतं. ॲक्च्युली
ॲक्च्युली साईश्रीची गरज होती तिथे, पण नाही, अंकल तिकडे बघत होते, आम्ही पटकन निघून आलो. त्याच्यामुळे आज आम्ही होते थांबत निघालो. आता लवकर घरी निघायला लागेल. पाऊस वगैरे आला आणि भिजलं ना आणखी आम्हाला रागवणार नाही, आणि लवकर आलं तरी रागवणार, लवकर नाही गेलं तरी रागवणार. चल पण निघूया, बाय. आमच्याकडे काल भरपूर पाऊस आला आहे आणि मे महिन्यातच पाऊस पडला ॲक्च्युली, आणि जेव्हा पावसाची गरज राहते त्यावेळेस पाऊस येत नाही, असं झालं आहे. आणि आज सुद्धा पाऊस येईल असं मला वाटत आहे, कारण की आताच बारीक बारीक थेंब लागले होते पावसाचे. आणि आमच्या इकडे गरमी पुष्कळ होते. आम्ही राहतो चंद्रपूर जिल्हा घटसांदूरमध्ये, तिथे सिमेंट कंपन्या आहेत पुष्कळ, अंबुजा, अल्ट्राटेक, दालमिया आणि मोठी आहे आणि माणिक. हे आमचं म्हणजे पूर्ण सर्कलच कंपनीचं आहे. तर आम्हाला इथे ना खूप डस्ट आणि हीटमध्ये राहावं लागते. ॲक्च्युली ना आम्हाला त्रास असतात की तुमच्याकडे गरमी होते, डस्ट राहतो, त्याच्यामुळे नाही का ते म्हणतात की नाही आम्ही तुमच्याकडे, तुम्हीच आमच्याकडे या, कारण की काय डस्ट खायला आम्ही तयार नाही आहे. माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. थँक्यू.